बाळा, आयुष्यात प्रत्येक संकट तू स्वतःहून निवडत नाहीस. कधीकधी परिस्थिती तुझी परीक्षा घेण्यासाठी तुझ्या दारावर येऊन उभी राहते. ज्या गोष्टीचा तू कधी विचारही केला नव्हतास ती समोर उभी ठाकते. आयुष्य नेहमी सोपं नसतं. कधीकधी त्यामध्ये कठीण ऋतूही येतात. पण खरा प्रश्न हा आहे की तू त्या संकटांसमोर झुकणार की पाय रोवून उभा राहणार. स्वामी म्हणतात, अडचणी येतील, वादळं घोंगावतील, पण लक्षात ठेव, हीच ती वेळ आहे जी तुला आतून मजबूत बनवत आहे. घाबरू नकोस, पाऊल मागे घेऊ नकोस. पडल्यानंतर पुन्हा उठणं आणि नव्याने लढायला उभं राहणं हेच तुझं खरं सामर्थ्य आहे. जेव्हा मन म्हणेल ना की आता सगळं संपलंय, तेव्हा थांब. कारण तुझे नकारात्मक शब्दच तुझ्या अपयशाचं कारण बनतात. त्याऐवजी स्वतःला बजावून सांग, मी अजून संपलेलो नाही, मी पुन्हा लढणार, कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. तुझ्या या वेदना, हे दुःख कायमचं नाहीये, तो फक्त एक तात्पुरता टप्पा आहे. तू या संकटांपेक्षा खूप मोठा आहेस. मागे वळून बघ, याआधीही अनेक कठीण प्रसंग आले आणि तू ते पार केलेस. हेही दिवस जातील. हीच तर तुझी संघर्षाची आणि विजयाची सुंदर गोष्ट बनणार आहे. दररोज सकाळी उठ, स्वतःला सावर आणि कामाला लाग. तुझा आजचा संघर्ष आणि उद्याचं यशच तुझ्यावर संशय घेणाऱ्यांना चोख उत्तर असेल. फक्त चालत राहा, थकलास तरी थांबायचं नाही. तुझं स्वप्न अजून जिवंत आहे आणि स्वामी स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत. मनात एकच मंत्र पक्का कर, दुःख तात्पुरतं आहे, पण स्वामींची कृपा कायमची आहे. मी जिंकणारच. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी तुमच्या प्रत्येक कठीण काळात तुमच्या पाठीशी उभे आहेत, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघूया स्वामींवर मनापासून विश्वास ठेवणारे किती भक्त आहेत.